नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संकल्प पॅलेस मनीषनगर नागपूर या ठिकाणी आलेले आहोत. नेहा विश्वास पानके या वहिनींना भेटणार आहोत. असं गरम वातावरण आहे, पण घरात गेल्यानंतर जे काही आनंदाचे फवारे सुरू होतात ना, वातावरण एकदम गारगार होऊन जातं. चला जाऊन भेटूया पानके कुटुंबाला आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकार करूया नागपूरमध्ये. घ्या उखाणा. आदेश भाऊजी आले घरा, तोची दिवाळी दसरा, वृक्ष संवर्धनाचा संकल्प घेऊन ओलांडला विश्वासच्या घरचा उमरा. अरे वा, काय चेहरा खुललाय बघा त्यांचा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. हे बाबा सासरे. नमस्कार. या आई आहेत नमस्कार. सासूबाई. ती माझी आई. नमस्कार. ते बाबा. नमस्कार. आणि हे माझे आजोबा. हो हो नमस्कार. आणि ती माझी मोठी बहीण ताई. नमस्कार. आणि ही माझी आजी. हो हो ती आत्या. नमस्कार. इकडे मावशी. बरं. मामी, ती दुसरी मोठी मामी. आणि इकडे या मावशी दुसऱ्या. नमस्कार. नमस्कार. आणि त्या काकू, बरं. ते काका. हो. आणि ते माझे तिकडे मामा आहेत दोन्ही पण. आहेत बाकी भाऊ आहेत सगळे. काळजी करू नका, कोणाचं नाव राहिलं तर रागावणार नाहीये ना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सांगा तुमची शाळा कुठली तुमची? माझी शाळा यवतमाळची, राणी लक्ष्मीबाई. यवतमाळ. हा. आणि तुमची? यवतमाळलाच अणे विद्यालय. अणे विद्यालय. घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? लहानपणी आई बाबा, आजी आजोबा, बहीण. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे आई बाबा आणि माझी मोठी. काय करायचे आई बाबा? आई तर हाऊसवाईफ आणि बाबा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. आणि तुमचे आई बाबा? आई हाऊसवाईफ पण बाबा इरिगेशनमध्ये इंजिनियर. पण तुम्ही म्हणजे दोघेही यवतमाळमध्ये होता बालपणी? हो. जवळ होता? 3-4 मिनिटाचं अंतर घराचं. घराचं. खूप अभ्यास केलेला दिसतोय. यवतमाळच्या हिशोबाने म्हणजे ते खूप जवळ आहे एकदम. हो का? 5 मिनिटं पण नाही लागत. त्याच्यामुळे लवकर जवळ आलात वाटतं. फ्लॅटमध्ये जायचं ना, याचे मित्र राहायचे फ्लॅटमध्ये. हा. तर मग येतच राहायचा हा सतत फ्लॅटमध्ये. मग तिथेच भेट झाली. काय झालं? फ्लॅटमध्ये यायचा हा. याचे आधी त्यांना बोलू तर द्या. आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आत्ता 4 महिने 4.5 महिने. तेवढ्यात तुमचे बोलले नसा झालं. 40 वर्षानंतर काय होईल तुमचं? पाहताय ना तुम्ही. काय झालं तेव्हा? तुम्ही कुठे जात होते? काही नाही, मित्र होते आपले फ्लॅटमध्ये. विचार इथे आपलं रोजचं येणं जाणं होतं. हे तुमचा फ्लॅट होता का? हा, म्हणजे माझा माहेर म्हणजे फ्लॅट सिस्टीम आहे. तर ओके. याचे काही फ्रेंड्स त्या फ्लॅटमध्ये राहतात. बरं. तर मग सतत याचं येणं जाणं तिथे चालू राहायचं. तर आमची काही स्कूल वगैरे एक नव्हती, पण मग तिथेच असं पाहिलं सतत. मग याच्या गाडीचा हॉर्नचा आवाज आला की मी सतत गॅलरीत जाऊन वगैरे बघायची. असं चालू राहायचं ते, जसं लहानपणी तुमच्या सारख्या गाडीचा गोष्टी. हॉर्न यांना आवडायचा, कळलं का? आत्ताच कळलं. वेगळा होता ना तो, वेगळा होता. कसा होता म्हणजे कसा वाजायचा? चुई 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 असा आवाज यायचा. हॉर्न नव्हता तो, इंडिकेटर. इंडिकेटर होता. तुम्हाला उगाच वाटलं तुमच्यावरती प्रेमात पडल्या म्हणून. हॉर्नच्या प्रेमात होत्या त्या. 2 वर्ष असंच चालत राहिलं. मग त्याच्यानंतर याच्या बर्थडेला फर्स्ट टाइम बोललो, कारण की याची जी म्हणजे माझी सिस्टर इन लॉ ती आणि मी एका स्कूलमध्ये होतो. तर मग तिच्या थ्रू, माझ्या ताईच्या थ्रू आम्ही बोललो. आधी बघत होता का फक्त? हा, फक्त असं बघायचो. ते नसतं का त्या एजमध्ये असं चिडवी वगैरे अशी व्हायची मित्रमैत्रिणींमध्ये. तसं चालू राहायचं आमचं. हां. तर मग काही नाही, याची बहीण आणि मी म्हणजे गॅदरिंगमध्ये वगैरे सोबत डान्स करायचो. तर तिच्या थ्रू आम्ही इनडायरेक्टली बोलायचो. तोपर्यंत काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यांना बघितलं तर तुम्हाला असा काही अंदाज आला होता का की भविष्यात असं काही घडेल? नाही नाही. तसा काही अंदाज वगैरे नव्हता आला. हां. हळूहळू येत गेलं मला. हळूहळू म्हणजे साधारण किती वर्ष चाललेलं आहे हळूहळू? हळूहळू म्हणजे बोलणं चालू केल्यावर 1 वर्षापर्यंत तर असंच फ्रेंडशिप होती. ॲज अ फ्रेंड बोललो. फ्रेंड. मग नंतर मी 6 फेब्रुवारीला 2009
हाय लिहिलं मी लिहिलं असंच नॉर्मल फोनवर बोलत होती, डेली जशी बोलते. हां तर तो मला खूप फोर्स करत होता की तू मेसेज बघ, तुला मेसेजेस आले आहे, मेसेज बघ, तुला मेसेज आले आहे. मी याच्याशी बोलताना काही बघायची नाही मेसेज वगैरे. त्याने खूप जबरदस्ती केली. मग मी पाहिलं तर त्याच्यात त्यांनी मला मेसेज केला होता. मग मी 3-4 दिवसानंतर त्याला रिप्लाय केला हो म्हणून. का हो झुलो ना, आता काय करणार. काय असे हाल केले जीवाचे ते? तेवढा वेळ लागतोच ना, 4-5 वेळ दिवस लागतो लाईफ म्हणजे टाईम. मागे हीच लागली होती आणि मी प्रपोज केल्यावर नाही मुद्द्याचं बोललेले आहेत, एकच वाक्य बोलले पण जबरदस्त बोलले आहेत. तुमच्या मनात होतं ना? दोघांच्या पण होत नाही नाही, सुरुवातीला तुमच्या मनात होतं ना? नाही. याची बहीण माझ्या स्कूलमध्ये होती ना, ती बहीण तर ती मला म्हणजे अल्बम वगैरे असे आणायचे. असंच आमचं गप्पा गोष्टी चालू राहायच्या. मग ती काही याला म्हणायची, मग हिच्या तू आम्ही बोलायचो. असं चालू राहायचं आमचं. काय हो खरं काय, कोण कोणाच्या मागे लागलं होतं? दोघंही लागलोय. नाही पण त्यांना बोलू तर द्या. खरं ते नाही. पहिले ही मागे लागली होती, मग नंतर प्रपोज मीच केलं पहिले, पण मागे हीच लागली होती. किती वर्ष हे सुरू होतं सगळं? 10 वर्ष हॉर्न ऐकत होता? आणि एकच वर्ष आहे. 10 हॉर्न एकच पण वर्ष. एकाच वर्ष आता ऐकला. आयुष्यभर तुम्हाला हॉर्न ऐकायचं आहे माहितीये का? हा, ते तर ऐकूनच राहील. मग मला सांगा की ज्या वेळेला तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं, होकार झाला, त्यानंतर घरी कधी कळलं? मागच्या मे मध्ये, हा. मार्च मार्च मध्ये. तोपर्यंत घरी माहित नव्हतं? नाही. तुमच्या घरी याच डे 1 पासून माहिती होती. माहिती होतं का? तुम्ही कसं सांगितलं घरी? जे आहे ते सांगून दिलं आईला. आई काय म्हणाली? ठीक आहे. तुमच्या घरी कळलं तेव्हा काय रिॲक्शन होती? मी पहिले इतके वर्ष आता सांगितलंच नव्हतं घरी म्हणजे बाबांना, कारण की याचं तेव्हा प्रॉपर जॉब आणि हे नव्हतं. मग तसंच लग्नाचं एज आलं तर मी म्हटलं आता डिस्कस करायला पाहिजे घरच्यांना. तर मी सांगितलं, बाबांशी बोलली, तर बाबांनी हो म्हटलं लगेच? हां. म्हणजे ते ओळखीचे आहेत, म्हणजे फॅमिली फ्रेंड्सच होते ना. म्हणजे माझी सासू आणि माझी आई फ्रेंड्स होते, म्हणजे माझे सासरे आणि बाबाई फ्रेंड्स होते. तर मग असं त्यामुळे बॅकग्राऊंड माहितीतलं होतं माहिती सगळं. होतं, त्याच्यामुळे त्यामुळे इतकं हे लगेच नाही आलं. काही त्याच्यात जास्त तणाव झाला नाही. नाही. 4 महिन्याच्या पूर्वीचा कालावधी तुमचा आणि लग्नानंतरचा काय फरक होतो का हो? हो. काय होतो? आता मी लग्नाच्या आधी ऑफिसवरून आलं की कपडे फेकले, पडलं पलंगावर. आता म्हणजे हातपाय धुतल्याशिवाय, कपडे बदलून पहिले हातपाय धुवून त्याच्याशिवाय पलंगावर नाही. तुम्ही म्हणजे शाळेतच गेल्यासारखं वाटायला लागलं. हा? लग्नानंतर फारच बंधनं आली आहेत. हा? असेच खुश राहा, आनंदात राहा असं म्हणत पहिल्या खेळात घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या चांदीची अन्नपूर्णा जी तुमच्या घरात आम्ही लपवून ठेवली आहे ती घेऊन यायची. आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी, शंखनाद. वेळ सुरू आहे. हो चल. वाचा 1 मिनिटात. कोणाचा आरसा? 30 सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहिलेली आहेत. अवर लव्ह स्टोरी, आर लव्ह स्टोरी. 40. हे बघा 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, गुलाबी बंगला. 8, 7, 6, 5, 4, 3, 2. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना बोलायचंय त्यांनी यांच्या आणि तुमचं असलेलं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल तुम्हाला काही बोलावं असं वाटत असेल तर बोलायचं. मी हिची मोठी बहीण. या दोघांचं बरेच वर्ष रिलेशन आहे, तर सगळं व्यवस्थित होतं आणि मला माहिती होतं, तर सगळं चांगलं आहे. मुलगा पण खूप चांगल्या स्वभावाने आणि ती सांभाळून घेते सगळ्यांना, सगळं व्यवस्थित. लहानपणापासून तसंच आहे? लहानपणापासून म्हणजे ती समजूतदार आहे, बरीच माझ्यापेक्षा पण ती समजूतदार आहे, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित. सासूबाईंकडे पहिल्यांदा जेव्हा मी तिला पाहिलं होतं तेव्हा तिला पाहताच क्षणी मला वाटलं की अशीच सून आपली व्हावी आणि ती झाली, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे. मुलगा काय बदलला का हो? थोडा.
म्हणजे काय काय बदल झाला असं? काय म्हणजे आधी मी जे काही सांगायचं, जे त्यांनी आता सांगितलं की ऑफिसमधून आल्यावर, म्हणजे आधी ऐकत हा नव्हता. आधी मी कितीदा सांगितलं तरी पॅन्ट तसाच फेकायचा, डबा तसाच. आता बरोबर जागेवर असतं सगळं. तुमच्या आई? आहे. हा द्या. जावई खूप चांगला आहे आणि माझ्या मुलीची चॉईस चांगली असल्यामुळे आम्ही नकारण्यात काही हेच नव्हतं. त्याच्यामुळे आनंदाने आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं. आणि मुलीबद्दल काय सांग? मुलगी चांगलीच आहे समजूतदार आहे. हो ना. हो हो. सासरी बुवांकडे द्या. प्रेम प्रकरण मला बरेच वर्षांपासून माहीत होतं, पण फक्त ते पूर्णत्वाला जावं याची वाट बघत. वाट बघत होतो मी. निश्चितपणे जावं असं वाटत होतं आणि ते झाल्यामुळे अधिक आनंद झाला. मुलाने लगेच सांगितलं होतं तुम्हाला? मला माहीतच होतं, नुसतं नजरेनेच ओळखलं होतं मी विचारलंच नाही कोणाला. ते घरी दोघंही, हा तिकडे जायचा, ती इकडे यायची, त्यांचं येणं जाणं सुरूच असायचं. पण काय सुनेबद्दल काय सांगा? छान आहे, सकाळी उठते लवकर, त्याचा डबा वगैरे करण्यामध्ये मदत करते, त्याला खरं पण बोलतायत ना ते? त्याला शिस्त लावते बरीच. हा ना. मी आणि आई दोघी मिळून करतो. तुमच्या बाबांकडे? बाबा. जावयाबद्दल? खूप छान. दोन्ही जावई माझे जावई म्हणजे माझी मुलंच आहेत. मी नेहाची मावशी. नेहाचा स्वभाव खूप हसमुख, म्हणजे जिथे जाईल तिथे वातावरण एकदम हसतमुख बनवून टाकेल. ती नसली की कुठल्या कार्यक्रमाला आम्हाला मजा वाटत नाही. विश्वासाला जेव्हा पाहिलं तेव्हा तो प्रथम दर्शनी आवडला आम्हाला सगळ्यांना. स्वभाव पण खूप छान, शांत, मनमिळाऊ. बरं, आता एक छोटासा खेळ आहे. गाणं सुरू होणार. गाणं सुरू झाल्यानंतर ती जी उशी आहे ती इथे तुम्ही सगळ्यांकडे पास करायची, आणि गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल ना त्यांना एक छोटीशी एक चॅलेंज असेल, आव्हान असेल. ते त्यांनी जर पूर्ण केलं तर यांना बक्षीस मिळणार. आता बघूया घरातले तुम्हाला किती बक्षीस मिळवून देतात. हां, गाणं. ही शिक्षा आहे तुमच्यासाठी. बघूया. चॉपस्टिकच्या सहाय्याने उलट असलेली बाटलीची झाकणं सरळ करायची आहेत. 30 सेकंदामध्ये 7, फक्त 7 ही गुणसंख्या व्हायला पाहिजे. 7. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 20 सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बघा किती आहेत. अभिनंदन. चला हे बघतो. अभिनंदन. म्युझिक. चॉपस्टिकला चिकटवलेल्या चिकटपट्टीच्या सहाय्याने एका परडीतले मासे दुसऱ्या परडीत गोळा करायचे आहेत. 30 सेकंदामध्ये 10 मासे गोळा करायचे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 15, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ. अभिनंदन. चला दुसरं बक्षीस झी मराठीकडून ही भेट असते. मराठी गाण्यावर नाच करायचा. जमलं जमलं.
अभिनंदन. तुम्ही नाचताना ना उत्तम पद्धतीने गाणंही गात होता, हे आमच्या लक्षात आलं. काय गायलात जरा सांगा ना. ही पोरी ही पोरी साजूक तू पातली हिला नवऱ्याचा लागलाय ना. चुकीचं बोलली. हिला ही पोरी साजूक तुपातली हिला नवऱ्याचा लागलाय नाद. काय सुंदर मावशीने ओळखलं, बघितलं. पण याचे नाही, पण ते छान होतं. याचे मूळ शब्द आहेत, ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. कसं वाटतंय आज? एकदम छान. तुम्ही आले या घरी. अरे क्या बात आहे. छानच वाटेल. मला कसं वाटतंय? छान वाटत आहे एकदम. पण यांच्याबद्दल इतके आरोप येतील असं वाटलं होतं का हो? एवढे नाचले वगैरे सगळे. बघूया तर तुमच्याबद्दल 4 महिन्यात कुठले कुठले आरोप आहेत. कुठेही संधी मिळाली की सेल्फी काढता. हो खूप जास्त मिस्टरांवर चिडत असता तुम्ही. हो, तुम्ही राग आला की हातपाय आदळता. कधी कधी करते ना. मग समोरच्यावर काढण्यापेक्षा स्वतःच असं करायचं. फॅशन आणि पार्लर खूप आवडतं. म्हणजे आवडतं, पण मी म्हणजे असं करत नाही जास्त. असं मेकअप वगैरे नाही आवडत. सिम्पल आवडतं मला, नॅचरल. अति कंजूसपणा करता. बापरे. बरोबर. हां, बरोबर आहे. हे बघा, त्यांना मान्य आहे. बडबडी आहात, भरपूर बोलता, खूप. अत्यंत चंचल आहात, चिडचिड आणि हट्टी. बरं, अतिस्पष्ट वक्तेपणामुळे काही जणांना वाईट वाटतं किंवा मन दुखावतात. तुम्ही पटकन रिॲक्ट होता. हो हो हो. हे खरं आहे? डिरेक्टली बोलते मी. म्हणजे मला समोरच्याबद्दल काही वाटलं तर मी लगेच बोलते की मला असं वाटतं. पण कधी कधी त्या अतिस्पष्ट वक्तेपणामुळे समोरच्याचं मन दुखावतं, असं नाही वाटत? हो होत असेल. पण मग नंतर मनात राग ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं तेव्हा बोललं तर मग नंतर क्लिअर राहतं. पण समोरच्याच्या मनाचा विचार होत नाही ना त्याच्यात. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पण ते जे आहे ते बरोबर आहे. मला तरी बरोबर. माझं काही मन नाही दुखत, कारण सवय झाली आता. मन न दुखण्याची जी काही सवय झाली आहे ती खूप छान आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांनी त्यांच्या आनंदासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? राग फक्त थोडा कमी केला तर बाकी सगळंच चांगलं. राग फक्त कमी केला पाहिजे, हो ना? तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांवर सगळ्या? मान्य आहे, रागीट आहे, बडबड. हे बघा ना, मग असं ना, जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तुमच्या आवाजाची जी पातळी होती ना ती हळूहळू या आरोपांनंतर कमी नाही यायला नाही लागली. नाही नाही नाही. असं काही काळजी करू नका, हा नाही, गंमत नाही, आहे. हो. पण सांगा मला, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? तेच, कमी चिडचिड करेल. याला कंटिन्यू सतत हे नाही करणार, चिडचिड नाही करणार त्याच्यावर. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची? मला सासू सासऱ्यांची जर कधी काही बोलली असेल, वाईट वाटलं मला शुभेच्छा.
आणि शुभेच्छांबरोबर आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.